तर तुम्हाला गुगल पेची हिस्ट्री येण्यासाठी तुम्हाला गुगल पे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे। ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथे आपल्याला तर तुम्ही पाहू शकता ही ट्रान्झॅक्शन हिस्ट्री जी आहे ही तुम्ही कशा प्रकारे डिलीट करू शकता। तर यासाठी आपल्याला इथे प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे। आपल्या साईडला कॉर्नरला दिसत असेल इथे ते प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे। प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला खाली यायचं आहे आणि इथे मॅनेज अकाउंट असं लिहिलेलं आहे बघा। इथे मॅनेज अकाउंटवरती क्लिक करायचं आहे। मॅनेज अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इथे पर्सनल इन्फो, डाटा प्रायव्हसी, सिक्युरिटी, पीपल अँड शेअरिंग अँड पेमेंट अँड सबस्क्रिप्शन। तर आपल्याला काय करायचं आहे इथे शेवटलाच ऑप्शन आहे बघा इथे पेमेंट अँड सबस्क्रिप्शन नावाचं। इथे शेवटला स्क्रोल केल्यानंतर तर त्या ऑप्शनमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल मॅनेज एक्सपिरियन्स पेमेंट इन्फोवरती इथे तुम्ही पाहू शकता मॅनेज इन्फो पेमेंट इन्फो मॅनेज एक्सपिरियन्स यावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर डायरेक्टली क्रोमवरती हे रिडायरेक्ट होईल। यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्क्रोल डाऊन हे ॲप्लिकेशन पूर्ण लोड होऊ द्यायचं आहे। हा पेज लोड झाल्यानंतर आपल्याला पुन्हा खाली यायचं आहे। स्क्रोल डाऊन करून खाली आल्यानंतर वेबसाईट पूर्ण लोड होईल आपली। इथे आपल्याला आपले लॉक मागेल तर आपले थंब इम्प्रेशन किंवा पॅटर्न तुमचा जो काय असेल तो इथे द्यायचा आहे। दिल्यानंतर थोडं लोडिंग होईल, नेटवर्क प्रॉब्लेममुळे स्लो आहे। तर इथे मी डेस्कटॉप साईडला ओपन केलेलं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या गुगल पेची हिस्ट्री इथे आलेली आहे। ते बघा टुडे हिस्ट्री आहे बघा पूर्ण जितका आपण पेमेंट केले तेवढी हिस्ट्री इथे आलेली आहे। तर तुम्हाला डिलीट करण्यासाठी काय करायचं आहे मी एखादं डिलीट करून दाखवतो। डिलीट करण्यासाठी तुम्हाला इथे क्रॉसचे चिन्ह आहे बघा इथे या क्रॉसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यानंतर आपली हिस्ट्री डिलीट होऊन जाईल। हे बघा मित्रांनो डिलीटिंग नाव। तर आपली हिस्ट्री डिलीट झालेली आहे मित्रांनो। मी अनेक करून दाखवतो बघा ते आपल्याला क्रॉसवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर डिलीटिंग नाव आले बघा खाली आपली हिस्ट्री डिलीट झालेली आहे। तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येकाची हिस्ट्री तुमचे ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमधून डिलीट करू शकता जे काही ट्रान्झॅक्शन तुमचे झालेले असतील तर। आणि व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।